नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहता एलएस मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला घेऊयात वेगवान बातम्यांचा आढावा. साताऱ्याच्या फलटणमध्ये नगरपालिकेच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संबंध नसल्याची माहिती दिली. या प्रकारे फडणवीसांनी निंबाळकर यांना पुन्हा एकदा क्लीन चिट दिली. प्रज्ञा सातव स्वतः पक्षामध्ये गटबाजी करायच्या. यापूर्वी त्यांच्या गटबाजीमुळे 2 माजी आमदार आणि अनेक पदाधिकारी पक्ष सोडून गेलेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन नाईक यांनी केली. सातव यांनी आज काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजप, शिवसेना आणि आरपीआय यांच्या जागा वाटपाबाबत मैत्रीपूर्ण चर्चा वातावरणात झाल्याची माहिती भाजप नेते अमित साटम यांनी दिली. या बैठकीत निवडणुकीची तयारी, प्रचाराची रूपरेषा, भाषणांचे मुद्दे, सभा तसेच जाहीरनामा यावर सविस्तर चर्चा झाल्याचं सुद्धा अमित साटम यांनी म्हटलंय. अकोला महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. जर राज ठाकरेंनी आदेश दिला तर एकत्र लढण्याची तयारी असल्याचं मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी सांगितलंय. तसेच महानगरपालिका निवडणुकीत मनसेचे नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून येणार असा विश्वास मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी व्यक्त केलाय. साताराच्या फलटण नगर परिषदेसह राज्यातील सर्व नगर परिषद निवडणुकीच्या उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र प्रसिद्ध झालेले नाही. या सर्व नगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्राच्या प्रसिद्धीबाबत याचिकाकर्ते संतोष बिचुकले यांनी आक्षेप घेतलाय. सर्व निवडणुका रद्द करण्याची मागणी त्यांनी सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. नागपूरमध्ये एका व्यक्तीच्या घरामध्ये साठवून ठेवलेला 341 किलो प्रतिबंधित तंबाखू आणि पान मसाल्याचा साठा तहसील पोलिसांनी जप्त केलाय. या प्रकरणी आरोपीला अटक करून सुमारे 4,14,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. हे पदार्थ कुठून आणले, कशा मार्गाने पुरवठा होता याचा सखोल तपास तहसील पोलीस करतायत. लातूरच्या रेणापूरमध्ये पिसाळलेल्या श्वानांनी विविध भागात 10 जणांना चावा घेतल्याची गंभीर घटना घडली. चावा घेतलेल्यांमध्ये 6 वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. 10 जणांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. भंडारा जिल्ह्यात जंगलातून भरकटलेलं एक अस्वल शेत शिवारात पोहोचलं. यानंतर शेतात काम करणाऱ्यांनी आरडाओरड करताच अस्वल उंच झाडावर चढून बसलं. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाने फटाक्याच्या बंदुकीतून फटाके फोडून कारवाई केली. सुमारे तासभरानंतर अस्वल झाडावरून खाली उतरून जंगलात पळून गेलं. या घटनेनंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. पुण्याच्या चाकण तळेगाव या मार्गावर प्रवासी रिक्षाचा भीषण अपघात झालाय. रिक्षातून 12 जण प्रवास करत असताना रिक्षा पलटी होऊन 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय. मृत प्रवासी कामगार असल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रवासी रिक्षातून सुरू असलेल्या अवैध वाहतुकीकडे पोलिसांचं दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. जालन्यात शेती कामगारांना घेऊन जाणारा टेम्पो दुचाकीस्वाराला वाचवताना उलटून मोठा अपघात झालाय. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून 25 जण जखमी झालेत. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वेगवान बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. पाहत रहा एलएस मराठी.